नमस्कार, माझं नाव अस्मिता पांडे आहे आणि ही जी आमची सिरियल येते तुझ्याचसाठी एक मन विखुरलेले, त्याच्यामध्ये मी एक राधा नावाची भूमिका निभावते. राधा ही सायलीची मैत्रीण आहे आणि सायलीच्या प्रत्येक प्रवासात ती तिच्या सोबत असते. तिला जर काही तिला जर काही कुणी त्रास दिला किंवा तिला जर कुणी काही द्वेषाने बोललं तर ती सतत तिच्या सोबत असते. आणि 9 फेब्रुवारी पासून ही आमची मालिका दररोज तुम्हाला 8 वाजता बघायला मिळेल गंध मराठी या युट्यूब चॅनलवर. तर नक्की बघा आणि खूप प्रेम द्या. कसा एक्सपिरियन्स होता आतापर्यंतचा शूटिंगचा वगैरे काय? हा शूटिंगचा खूप छान एक्सपिरियन्स होता, कारण काही लोक असे होते ज्यांनी एक्सपिरियन्स आहेत कामामध्ये किंवा ओळखीचे आहेत, त्यामुळे काम करणं सोपं गेलं एकमेकांसोबत. मी अंजली टाले आणि आमची एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं. या मालिकेत मी सायलीची भूमिका करते. सायली हे एक असं कॅरेक्टर आहे की जिच्या आयुष्यात भूतकाळात काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे आता ती एका अशा नात्यात आहे जिथे ती सुखी पण आहे आणि सुखी नाही पण आहे. तिला कळत नाही आहे कधी कधी की तिला नक्की काय हवं असतं. तिची खूप जिवलग मैत्रीण पण आहे आणि जी कायम तिच्यासोबत असते. ही खूप इंटरेस्टिंग आणि आपण म्हणू की ट्विस्ट असणारी गोष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आमची ही मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून फक्त आणि फक्त गंध मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघा, रोज रात्री 8 वाजतापासून. याच्या अगोदर कधी केलंय कुठल्या ह्याच्या सिरीज? होय, याच्या आधी मी भरपूर सिरियल्स केल्यात. त्यात कलर्स मराठी, झी मराठी, स्टार प्रवाह अशा चॅनल्सच्या मी काही मालिका केल्यात. मुद्द्याचं सांगायचं झालं तर स्वामी समर्थ सिरियलमध्ये आणि स्वाभिमान जी यायची स्टार प्रवाहाला त्याच्यात मी काम केलं होतं. रिसेंटली लास्ट टू लास्ट इयर गाथा नवनाथांची मध्ये निगेटिव्ह ट्रॅक केलेला होता. त्यानंतर हे माझं मोठं काम असं मी म्हणेन. ठीक आहे, थँक्यू. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण नेहमीच पाहतो की सॅटेलाईट चॅनलवर सिरियल मिळावी म्हणून अनेक निर्माते, दिग्दर्शक, लेखक प्रयत्न करत असतात. यातून बरीच कॉम्पिटिशन आहेत, चॅनल्स कमी आहेत आणि त्यातून रिजनल ठराविक प्रोडक्शन हाऊसला सातत्याने त्यांचे सिरियल होत असतात. अशातून नवीन मेकर्सला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. त्या माध्यमातून आमचे मित्र ओंकार पिंपळे आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले प्रोड्युसर सचिनराव गायकवाड, राम सर या सर्वांनी एकत्र येऊन एक यूट्यूबवर पहिली मराठी मालिका चालू करण्याचं मोठं धाडस केलेलं आहे आणि ते त्यांनी आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहेत. अतिशय कष्टाळू आणि त्या क्षेत्रातले नाव कमवलेले व्यक्ती या टेक्निकल विभागात काम करतात की ज्यांनी मोठ्या मोठ्या सॅटेलाईट चॅनल्सवर काम केलेले आहे, मोठ्या मोठ्या सिरियल्समध्ये टेक्निकल विभागात काम केलेलं आहे. या माध्यमातून आपण पाहतो की त्यांना जर एखाद्या चॅनलवर सिरियल करायची असेल फार वेटिंग असतं, फार वेळ लागतो. परंतु यूट्यूब हे असं माध्यम आहे की त्यात तुम्ही तुमचा कंटेंट मांडू शकता. थोडं एक धाडसी पाऊल आहे, परंतु पूर्ण अभ्यास करून ते यात उतरलेले आहेत आणि निश्चितच हा प्रयोग यशस्वी होणार आहे. यानंतर ज्या ज्या कंपन्यांना, प्रोडक्शन हाऊसला, ज्या ज्या मेकर्सला सिरियल बनायची असेल तर त्यांना कुठल्याही चॅनलची वाट बघायची आवश्यकता नाही. ते स्वतः चांगला कंटेंट उभा करू शकतात. नवीन नवीन कलावंतांना या माध्यमातून काम मिळतं आणि निश्चितच ओंकार आणि त्यांची सर्व मंडळी यातून असंख्य नवीन नवीन कलावंतांना काम देतील. एक आपण ज्याप्रमाणे सॅटेलाईट चॅनल्सवर वेगवेगळ्या प्रसिद्ध चॅनल्सवरच्या मराठी मालिका पाहतो, त्याचप्रमाणे ही सुद्धा त्याच दर्जाची, त्याच क्वालिटीची मालिका आपल्या समोर 8 फेब्रुवारीपासून येणार आहे. निश्चितच आपण सर्वांनी यूट्यूबला जाऊन तुझ्यासाठी ही नवीन मराठी मालिका 8 फेब्रुवारीपासून पाहावी आणि अशा या नवीन प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. एक वेगळा प्रयोग करत आहेत, वेगळ्या मॉडेल येतात, त्याच्यामध्ये आर्थिक गणित काय असू शकतात? मी ज्याप्रमाणे सांगितले की निश्चितच एक धाडसी पाऊल आहे हे, परंतु जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्ही वाट न बघता या माध्यमातून पुढे गेला तरी भविष्यात त्याला आर्थिक गणितसुद्धा तुमचं बसू शकतं. यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला. बजेटमध्ये, कमीत कमी बजेटमध्ये कसं बसवता येईल हा पहिला प्रयत्न असा आणि तो त्यांनी केलेला आहे. त्यामुळे निश्चितच ज्या बजेटमध्ये ते करतात आणि ज्या क्वालिटी देतात त्या बजेटमध्ये त्याला चांगला रिस्पॉन्स भेटेल आणि आर्थिक गणितही त्या माध्यमातून त्यांचं सुटून जाईल असं मला वाटतं. म्हणजे सिनेमाला जसं महामंडळाचे एनओसी लागतात किंवा बऱ्याचशा गोष्टी परमिशन लागतात, तर मग आता ह्याला युट्यूबला कंट्रोलिंगसाठी महामंडळ कसं पाहता येईल? निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे पूर्वी फक्त चित्रपट व्यवसायाशी निगडीत होतं, परंतु गेल्या काही वर्षात आम्ही त्यात मराठी मालिका सुद्धा समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच
अशा मेकर्ससाठी किंवा येथील काम करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञांसाठी महामंडळाचे सर्व नियम लागू असणार आहेत आणि महामंडळ त्यांना पूर्णपणे सहकार्य करेल. अभिनेता, दिग्दर्शक आणि सोबतच आता ह्या मालिकेला मी पटकथा आणि संवाद पण लिहितोय. तर माझा एक्सपिरियन्स जर सांगायचा गेला तर मी गेली 10 वर्ष ते 11 वर्ष झालं मी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. जे की चॅनल लेवलला गेलो, स्टार प्रवाहावरती जसे की माझ्या एक 10 ते 12 सिरियल ॲज अन असोसिएट आणि सेकंड युनिट डिरेक्टर म्हणून झालेले आहेत. त्यानंतर अभिनेता म्हणून मी जवळजवळ 28 एक मालिका केल्या, जे की सपोर्टिंगमध्ये केल्या. ते ह्या कामाचा अनुभव घेऊन माझा मित्र राम पाटील यांनी आणि मी एक कन्सेप्ट अशीच म्हणजे त्यांनी कन्सेप्ट दिली आणि आम्ही ती क्रिएट केली. त्या पद्धतीने आम्ही आता पुढे चालतोय आणि युट्यूबवरती आहे ही पहिल्यांदाच थोडी रिस्क घेतोय आम्ही स्वतःहून, का तर त्याचं चॅनल जे आहे ते खूप ग्रोथवालं आहे. आम्हाला ही म्हणजे गॅरंटी आहे की तो जो आहे ह्यात आम्हाला किंवा सगळ्यांनाच एक जरिया म्हणता येईल आपल्याला की तो सगळ्यांना पुढे नेईल. कारण की आम्ही चॅनलवरती खूप दिवसाला काम करतोय. चॅनलवरती 10-10, 11-11 युट्यूब वरती कुठले म्युझिक असेल किंवा इतर कुठली शिवी किंवा अनेक गोष्टी असतात, त्याच्यावर कॉपीराईट्स आणि बॅन येतं किंवा स्ट्राईक्स येतात. याला Yes. कसं मॅनेज कराल तुम्ही? मॅम, ह्याला मॅनेज करण्यासाठी आमचे राम पाटील बसलेलेच आहेत. आणि असं कसं आहे, मेन म्हणजे काय आहे की असं काही वल्गरिटी आपण दाखवतच नाही याच्यात, की आपण फक्त भावनेशी खेळतोय. की जे आजकाल जे घडतंय म्हणजे मुली मुलींचं प्रेम म्हणा, मुला मुलांचं प्रेम, हे जे काही घडतंय ह्याच्यावरती आपण एक इमोशनली खेळतोय की असंही होऊ शकतं. म्हणून आपण आपल्या सिरियलचं नाव पण ठेवलंय फक्त तुझ्यासाठी एक मन विखुरलेलं. म्हणजे एक विखुरलेल्या मनाला आपण दाखवून देतोय की म्हणजे लोकांचे इमोशन्स पण असतात असे, त्याला पण तुम्ही समजून घ्या. एलजीबीटीक्यू मांडले काय? हा सर, एलजीबीटीक्यू मांडले का? म्हणजे एलजीबीटीक्यू लेस्बियन नाही, लेस्बियन असं काहीच कंटेंट नाहीये जे की लेस्बियन नाही. करेक्ट आहे, लेस्बियन असं काही कंटेंट नाही. फक्त आपण इमोशनली म्हणजे एक मैत्री. आणि जेव्हा कसं असतं बऱ्याचशा महिलांचं असं पण असते प्रॉब्लेम्स की घरी जेव्हा नवरा मारतो वगैरे काय करतो तर त्या दुसरा वे पकडतात. तर ते वे म्हणून एक मैत्रीण पकडलेली आहे, एक सिम्पल आणि हे बरं, त्यामध्ये. आता आता तुम्ही म्हणलं 10-11 वर्षापासून तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम Yes, sir. करताय. पण आता 10-11 वर्षापूर्वीची इंडस्ट्री हा. आताची इंडस्ट्री, पूर्वीचे मसाले आता चालत नाहीत, आउटडेटेड झाले रेसिपी. येस सर. आता खतरनाक म्हणजे लोकांना काय पाहिजे हे तुम्हाला पण माहिती आहे. Yes, sir. त्या दृष्टीने तुम्ही काय केलंय? त्या दृष्टीने आम्ही मेन मुद्दाच आमचा तो आहे की 2 मुलींचा प्रेम. यात पुढे वरती काय सांगायचे प्रश्नच नाहीत. मैत्रीतलं 2 मैत्रीतलं प्रेमच दाखवतोय आपण. असा पिक्चर बिंदास नावाचा त्यावेळी पण आला होता खूप पूर्वी. तो Yes, तर खूपच हिट झाला होता. पण आता तुम्ही परत तेच दाखवते 2 मुलींची मैत्री. मग Correct. त्यात काय वेगळे? 2 मुलींच्या प्रेमाची मैत्री दाखवतोय आपण. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे सर, त्यावेळेस पण अँड्रॉइड होते पण आता आयफोन आलेत. अपग्रेड आपल्याला पण होणं गरजेचं आहे, बरोबर ना? तर आपण पण अपग्रेडपणानेच त्या पद्धतीनेच आपण त्यांना म्हणजे माझ्या आर्टिस्टला म्हणा किंवा माझ्या संपूर्ण टीम जी आहे ही सगळी अपग्रेड लेवलची आहे. म्हणजे आम्ही एवढंच आहे की आम्ही हे फक्त युट्यूबवरती दाखवतोय. आम्हाला हा भ्रम दूर करायचा आहे की चॅनलला सर्वस्व करू शकत नाही, युट्यूबवरती सुद्धा कंटेंट चालू शकतं. बरेच सिरियल मध्ये आर्टिस्टला मध्येच बदलावं लागतं, त्यांना रिप्लेस करावं लागतं. तुमच्या सोबत असं काही झालंय का? नाही, म्हणजे तसं तर आमचे सुरुवातीचे 2 जे कलाकार होत्या, ज्या मुख्य अभिनेत्री होत्या, त्या आम्ही चेंज केल्यात ऑलरेडी. कारण की त्यांचा मला म्हणजे रोल वगैरे एवढा हे होत नव्हता, म्हणून मग मी ह्या दोघींना घेतलं. कारण की ह्या चांगल्या आर्टिस्ट आहेत म्हणून. तर अनुभवी आर्टिस्ट गरजेचे असतात. माझं नाव राम असुरजी पाटील. माझी एक आर्टिस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातले 1200+ चॅनल हँडल करतो. जसं की साजन बेंद्रे, चंदन कांबळे, मिलिंद शिंदे, अशा खूप सारे सिंगर लोकांचे आम्ही चॅनल हँडल करतो. त्यामुळं मला बऱ्यापैकी यूट्यूबचा अनुभव आहे की यूट्यूबला कशा पद्धतीनं आपल्याला हँडल करता येईल. ओके, त्याच्यानंतर काय आलं की आता सिरियल जे कलर्स मराठी, झी मराठी, मी जेवढा सर्वे केला तर महाराष्ट्रात माझ्या मते फक्त 25 ते 30% लोकांच्या घरी ही चॅनलला आहे. कारण काही पेड सबस्क्रिप्शन आहे, सगळ्या गोष्टी. आणि आपण ही यूट्यूबला त्यासाठी करत आहे की आज एक घर आहे, एकच TV आहे आणि 10 लोक आहे. पण 10 लोकांकडे मोबाईल आहे, म्हणजे 100% लोक आज यूट्यूबला कनेक्ट आहे. त्यामुळे आपण इतिहासात पहिल्यांदा एक बिग बजेट सिरियल यूट्यूबला घेऊन येत आहे. आतापर्यंत तुम्ही वेब सिरीज सगळ्या बघितल्या असेल, पण आता रोज रात्रीला आपली तुझ्याचसाठी नावाची सिरियल आपण करत आहे. आतापर्यंत सगळ्यांनी माझ्या नवऱ्याची बायको, सासू, सुना, ननद, भावजा सगळे यांनी हेच भांडणं बघितले. पण आता एक मैत्री काय आहे की 2 मैत्री काय करू शकतात एकमेकींसाठी, हे तुम्हाला या सिरियलमध्ये. किती एपिसोड्स आहेत सिरियलचा? 1000 एपिसोडचं सगळ्या आर्टिस्ट सोबत माझा एग्रीमेंट आहे. आणि माझे पार्टनर एक दुबईला
त्यांचं कंपनी आहे सर्जेराव गायकवाड म्हणून. आम्ही दोघं मिळून हे सगळं सोबत सो करतोय. हे कमर्शियल कसं बघताय तुम्ही याच्याकडे? तर आता सुरुवात तर चालू केलंय, रिझल्ट येईल तर काही तुमच्या प्रेक्षकांच्या हाती आहे, प्रयत्न कारण करणं तर कुठली आमच्या हाती serial, आहे. जसं लोकांना बघायची सवय आहे की टीव्हीवरती, सो हे आता- युट्यूबला बघणं, लोकांना तिथपर्यंत घेऊन येणं हे कसं शक्य होईल? तर आता काय होतं की तुम्ही बघा, जेवढ्याही टीव्ही सिरियल आलेल्या आहे ह्या सगळ्या लेडीजलाच धरून का आहेत? कारण लेडीजला तेवढा फावला वेळ आहे की त्या रात्रीला त्यांचा स्वयंपाक आवरून ते टीव्ही समोर बसतील. त्यामुळे आपण ही एक लेडीजच्या संदर्भात हे शो आणलाय आणि लवकरच सक्सेस भेटल. सक्सेससाठीच करत आहे. युट्यूबने खूप हे आणलेले आहेत, त्याच्यावर निर्बंध खूप आणलेले आहे युट्यूबने, एखादा चॅनल चालवायचा किंवा काय चालवायचं, तर त्याच्याकडे तसं म्हणजे त्याचं काय हा, handle तसं ऑलरेडी मी एक 4 वर्षापासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतोय आणि माझ्याकडे 1200+ चॅनल आहे. त्यामुळे युट्यूबच्या सगळ्यापैकी बऱ्यापैकी पॉलिसी मला माहीत आहे आणि आपलं असं काही वल्गरिटी काही नाहीये. एक जेन्युइन मैत्री काय आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळे काही प्रश्नच नाही. ओके. ओके, थँक्यू. मेघराज सर यांना मालिकेसाठी 2 शब्द बोलावे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो.